नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्याला फुल प्रिंट्स 40 छातीच्या मापाची फुल प्रिंटची कटिंग शिकायची आहे. आणि चला तर मग पेपर घ्या. तर तुमचं शिवण क्लास शिकामध्ये स्वागत करते आहे. आणि हे बघा, आजचा व्हिडिओ जो येणार आहे तर आपल्याला तो फुल प्रिंट्स ब्लाऊज कटिंग असा आपण फुल प्रिंटची कटिंग शिकवणार आहे 40 छातीच्या मापाची. आणि आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे. आता आपण सगळ्यात आधी पेपर घ्या, त्याच्यानंतर आपण टेप घ्या, एक पेन घ्या, पट्टी घ्या, असं सगळं साहित्य घेऊन बसा आणि आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने 40 छातीच्या मापाची फुल प्रिंटची कटिंग तर सुरुवात करणार आहोत आपण. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला ब्लाऊजची उंची मोजून दाखवणार आहे. बघा, हे ब्लाऊज घेतलेलं आहे. मागच्या साईडने आपल्याला इथे उंची मोजून दाखवणार आहे. हे बघा, ही मागची साईड आहे. याच्यावर आपल्याला आता उंची तुम्हाला दाखवणार आहे. सगळ्यात आधी आता आपण इथे उंची घेणार आहोत. हे 40 छातीच्या मापाचं ब्लाऊज आहे. याची उंची आपली ही 14.5 15 उंची घेतलेली आहे. आणि ही जास्त उंचीच्या मापाचा असेल, तुम्ही 14 घेऊ शकतात. 14 घेतली तर त्याच्यात 1 इंच 15 घेतली तर 1 इंच 16. तर अशा पद्धतीने आता आपण इथे सगळ्यात आधी उंची घेऊन घेणार आहोत. बघा, पेपर असा ठेवलेला आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला अंधार उजेड थोडासा बघा, अशा पद्धतीने आता आपल्याला इथे सगळ्यात आधी उंची घेणार आहोत आपण ह्या पेपरवर. माझ्याकडनं 2 पेपर घेतले गेलेले आहेत. तर माझी एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही माझा खूप जणी बघतात, व्हिडिओ बघता आहे, त्यांना आवडता आहे, त्या शिकता पण आहेत माझ्याकडनं. पण मला एक कमेंट्स करून सांगत चला, प्लीज एक कमेंट करत चला की तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात, काय वाटतात. एक कमेंट्स जरूर, तुमची कमेंटची मी वाट बघत असते की एक कमेंट सांगितली म्हणजे मला पुढचे व्हिडिओ, मी तुम्हाला म्हटलीच की मी खूप वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला ब्लाऊज शिकवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने. तर आता ह्या ब्लाऊजची उंची आपल्याला, पाठीमागची जी उंची आहे ती तुम्हाला मी म्हटलीच की याची उंची ही बघा, याची उंची ह्या ब्लाऊजची या शोल्डरपासून याची उंची आपल्याला इथे 15 आहे. तर ही उंची 15 घेत आहोत आपण. त्याच्यात अधिक 1 इंच म्हणजे 16. तर अशा पद्धतीने आपण हे बघा, ह्या ठिकाणी स्केच पेनने इथे 15 अधिक 1 इंच इथे लाईन तुम्हाला दिसतच असेल, ही लाईन दिसते. हे बघा, या ठिकाणी बरोबर आपण इथे 15 उंची घेतलेली आहे. ही 15 उंची घेतल्यानंतर आता आपल्याला मोंढा किती घ्यायचा आहे, आपल्याला इथे 6 इंच घ्यायचा आहे. हे बघा, ह्या ठिकाणी मोंढा 6 इंच घ्यायचा आहे. आणि आता हा गळा जो आहे हा बराच मोठा आहे, तुम्हाला म्हटलीच. हे बघा, हा गळा आहे, हा खूप मोठा गळा आहे. तर त्यांचं मोठ्या गळ्याचं ब्लाऊज आहे. हे बघा, 10-11 गळा आहे. तर 11 गळ्यासाठी आपल्याला शोल्डर किती घ्यायचं आहे, तर ह्या ठिकाणी आपल्याला इथे शोल्डर आपण इथे 5.5 इंच घेणार आहोत. हे बघा, या ठिकाणी शोल्डर 5.5. ह्या ठिकाणी परत आपण मोंढा घेणार आहोत 6. तर आपण ह्या, तुम्हाला लाईन दिसत नसेल तर बघा, या ठिकाणी आपण हे अंतर पण 6 घेतलं आहे आणि शोल्डर 5.5 घेतलेला आहे. झालं. त्याच्यानंतर आपली छाती किती आली, मी तुम्हाला म्हटलीच की 40 छातीच्या मापाचं ब्लाऊज आहे. हे 40 छातीच्या मापाचं ब्लाऊज कटिंग आहे. हे बघा, या ठिकाणी आता आपण इथे हुक लावून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने आपण इथे ठेवलं आणि त्याच्यावर मी म्हटलीच की 40 छातीचं आहे. हे बघा, ह्या ठिकाणी 20 आला, 20च्या दुप्पट आलं म्हणजे ह्या ठिकाणी 20 आलं, 20च्या दुप्पट म्हणजे 40. 40 छाती घेतलेली आहे. तर 40चा 1/4 आलेला आहे आपला इथे 10. या ठिकाणी आपलं किती आला, 1/4 10. 10 मध्ये आपल्याला 2 इंच मिळवायचं म्हणजे 12 आलेला आहे. आपलं छातीची घडी किती आली, 12 आलेली आहे. हे बघा, इथे छातीची घडी 12. तर इथे खाली आता तुम्हाला म्हटलीच मी, इथे कमर घेर किती घ्यायचा, ही लाईन ओढून घेतली. कमर घेर याच्यापेक्षा इथे कमर घेर आपल्याला किती घ्यायचा, तर याचा कमर घेर किती आहे, तर मोजला तरी चालतो, नाही मोजला तरी चालतो. तर याचा कमर घेर आपला 18, 18 दुने 36, 36 आहे. म्हणजे आपला 36 आहे. 36चा 1/4 किती येतो,
9, 36 साईजच्या ठरतात 9 आणि आपल्याला 1 इंच 2 इंच मिळवायचे आहे 9. हा आला 9, त्याच्यात 2 इंच मिळवले, 1.5 इंचचं आपण इथे 1.5 इंच मिळवलं आहे. तर हे 1.5 इंच अंतर मिळवलं आहे आणि त्याच्यात ही आपण ही लाईन तर ही ओढून घेतलेली आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला फुल प्रिंटची कटिंग एकाच पेपर कटिंगवर आपल्याला इथे शिकायची आहे. बघा परत या ठिकाणी तर ह्या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे, ह्या ठिकाणी 1 इंच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ह्या जो भागाचा आपल्याला मध्य काढायचा आहे, म्हणजे ह्याचा मध्य मी तुम्हाला सांगतच असते, ह्याचा मध्य. नंतर ह्या ठिकाणी आपल्याला इतकं 2 इंच 1.5 इंच हे 2 इंच अंतर सोडून द्यायचं आहे. ह्या दोघांचा आपल्याला इथे मध्य काढायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण इथे हा मागचा भाग तयार केलेला आहे. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी आपण इथे 3 इंच अंतर घेणार आहोत. ह्या ठिकाणी 3 इंच आणि मागचा गळा घेणार आहोत आपण, तो 11.5 इंचाचा गळा घेणार आहोत. ह्या ठिकाणी परत आपण 3 इंच घेणार आहोत आणि 3 इंच घेऊन आणि ह्या ठिकाणी बघा हा मागचा भाग तयार झालेला आहे. तर आता मी तुम्हाला आज थोडं वेगळ्या पद्धतीने शिकवणार आहे. तर आता हा मागचा भाग तयार झालेला आहे आपला. तर मागचा भाग मी तुम्हाला म्हटलीच की ह्या ठिकाणी आपल्याला हे येतं. तर त्याच्याकरता काय करायचं, ह्या ठिकाणाचा भाग आपण इथून मोजायचा आहे. ह्या ठिकाणी इथे 12 इंच आलेला आहे बघा, इथे 12 आलं आहे आणि हा जो भाग आहे आपला हा आपण इथे ही लाईन इथे आपण इथे अशी घेऊन घेणार आहोत, कट करणार आहोत. झालं, हे आपला मागचा भाग झालेला आहे. हा भाग आपला मागचा झालेला आहे. त्याच्यानंतर आता हा भाग आपण आधी कटिंग करून घेणार आहोत. या भागाची आपण आता कटिंग करून घेणार आहोत. म्हणजे इथे छातीचा जेवढा भाग येतो तेवढाच ह्या गळ्यापासून इथे एवढा घ्यायचा आणि म्हणजे इथे काखेत भोंगा पडत नाही. बघा अशा पद्धतीने आपला हा मागचा भाग तयार झालेला आहे. आपण पुढच्या भागाचं पण तसंच करणार आहोत. बघा तुम्हाला आज मी दोघं भाग शिकवणार आहे. बघा कशा पद्धतीने शिकवणार आहे, थोडी वेगळी पद्धत आहे. हा बघा हा भाग आपल्याला तसंच ठेवता येतो, घडीचा भाग. त्याच्यानंतर आपल्याला आता आपण दुसरा पेपर घेणार आहोत. फुल प्रिंट्स खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे तुम्हाला मी. फुल प्रिंट्स शिवताना खूप सोपं जातं, खूप सोप्या पद्धतीने शिवता येतं आणि पटकन शिवता येतं हे ब्लाऊजचं. तर आता आपण ह्या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी आपण इथे असा ठेवणार आहोत. तर हा जो भाग आहे ह्या ठिकाणी आपण इथे बघा, ह्या ठिकाणी आपण इथे 1 इंच वाढवून घेतलेला आहे. ह्या ठिकाणी आपण बघा, ह्या ठिकाणी आता आपल्याला ह्या ठिकाणी आपण इथे पट्टीच्या साह्याने इथे रेष ओढून घेणार आहोत. बघा ह्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी आपल्याला ही बघा अशा पद्धतीने आपल्याला हे तर आपण असं हे ठेवून घेतलेलं आहे. तर हे ठेवताना मी तुम्हाला सांगितलंच आहे की कापडावर सुद्धा असं ठेवताना हे जे शोल्डर आहे हे बरोबर आपल्याला इथे 5.5 वर आलं पाहिजे. हे जे माप आहे हे बरोबर आलं पाहिजे आपलं या ठिकाणी. बघा या ठिकाणी आणि आपण हा मागचा मोंड्याचा आकार देऊन घेणार आहोत. ही खाली सुद्धा आपण इथे लाईन ओढून घेणार आहोत. ही सुद्धा लाईन ओढून घेणार आहोत आपण. तर आपला हा मागचा भाग आपण मागचा भाग काढून ठेवला आहे आणि याच्यात आपल्याला पुढचा भाग करायचा आहे. तर लक्ष देऊन बघा, अगदी पूर्ण बघा, खूप सुंदर येणार आहे. या ठिकाणी आपण बघा परत तुम्हाला म्हटलीच की या ठिकाणी आपण इथे 6 इंचावर खूण करायचे आहे. या ठिकाणी 6. त्याच्यानंतर ह्या भागाला बघा
तर या ठिकाणी बघा, आता आपल्याला इथे छाती आपली किती आलेली आहे, 10. त्याच्यात 2 इंच मिळवला म्हणजे 12. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला हे बघा, हे असं शोल्डर आलेलं आहे इथे. 10 आणि 2 12. तर आणखीन आता आपल्याला काय करायचं, महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी अर्धा इंच घेऊन टाकायचं आहे आणि ही लाईन आपण इथे ओढून घेणार आहोत. ते बघा अशा पद्धतीने. आणि ह्या ठिकाणी परत आपण अर्धा इंच घेऊ आणि आपल्याला हा पुढचा मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. हा बघा अशा पद्धतीने हा पुढचा. नंतर आपण इथे शोल्डर घेणार आहोत. बघा हे शोल्डर घेणार आहोत. दिसत असेल तुम्हाला, हे बघा ह्या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी 3 इंच हे शोल्डर घेतलेलं आहे. हे 3 इंच शोल्डर घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हा पुढचा गळा घ्यायचा आहे 7 इंच. पुढचा गळा ह्या ज्या मापा आहे 40, 42, 44 या मापांसाठी पुढचा गळा 7 इंचाचा असतो. तर या ठिकाणी आपण इथे बघा अशा पद्धतीने इथे हे बघा ह्या ठिकाणी 2, 2.25, 2.5 असं अंतर घेऊन आणि इथे आपण एक आकार देऊन घेतलेला आहे. तर ही झाली आपली बेसिक आकृती. त्याच्यानंतर आपल्याला बघा हा जो खालचा भाग आहे ह्या ठिकाणी आपल्याला 1 इंच वाढवायचा आहे. ह्या ठिकाणी पण 1 इंच. आता ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी आपण 1-1 इंच वाढवलेलं आहे. बघा इथे 1-1 इंच, हे दोघं साईड तुम्हाला कळालंच असेल की तर 1-1 इंच वाढवलेलं आहे. तर ह्या ठिकाणापासून आपल्याला ह्या ठिकाणी 4.5 इंच घ्यायचं आहे. बघा ह्या भागापासून आपण 4 इंच घेतलं, इथे खाली सुद्धा तेवढंच घेतलं 4. तर ह्या ठिकाणी आपण इथे अर्धा इंच आणि ह्या ठिकाणी आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी अर्धा इंच आणि इथे 2 इंच. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण 1 इंच, ह्या ठिकाणी आपण 1 इंच घेणार आहोत. त्याच्यानंतर ह्या ठिकाणापासून आपल्याला हे बघा ह्या ठिकाणापासून आपण इथे वरती 4.5 इंच वरती अंतर सरळ स्ट्रेट घ्यायचं आहे. ह्या पॉईंटपासून वरती 4.5 इंच अंतर घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ही लाईन याला जॉईंट करायची आहे. त्याच्यानंतर ही जी लाईन आहे ही गळा आहे, गळ्यापासून हे जॉईंट करायचं आहे. त्याच्यानंतर हा भाग आपल्याला इथे जॉईंट करायचा आहे झाला. त्याच्यानंतर बघा अगदी सोपी पद्धत. आणि ह्या ठिकाणापासून आपण इथे 2.5 ते 3 इंच वरती घेणार आहोत. 3 इंचावर वर घेतलेला आहे. ह्या खालच्या रेषेपासून 3 इंच आणि हा पॉईंट आपण असा जोडलेला आहे. बघा ह्या भागापासून आपण 1 इंच घ्यायचं आहे. बघा 1 इंच अंतर आणि हा पॉईंट आपल्याला इथे जोडायचा आहे. बघा अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने. त्याच्यानंतर बघा आता आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला हे कमी पडत आहे, पेपर कमी पडत आहे. ह्या ठिकाणी आपण जितकं घेतलं ना तेवढंच अंतर इथे घ्यायचं आहे. हे जेवढं अंतर सोडलंय आपण 2 इंच तेवढंच इथे 2 इंच घ्यायचं आहे. हे बघा या ठिकाणी 2 इंच, माझं थोडं कमी पडलं, तुम्ही 2च इंच घ्या. ह्या ठिकाणी अर्धा इंच घ्यायचं आहे. हे बघा ह्या ठिकाणी अर्धा इंच घ्यायचं आहे. हे बघा ह्या ठिकाणी अर्धा इंच म्हणजे हा पॉईंट आपल्याला इथे जोडायचा आहे. त्याच्यानंतर हा पॉईंट आपण इथे जोडणार आहोत. ही झाली फुल प्रिन्स. आणि हे बघा ह्या पद्धतीने हे बघा इथे पॉईंट बरोबर 11.5 आपल्याला टक्स पॉईंट आलेला आहे. हा महत्त्वाचा आहे. हा टक्स पॉईंट आपला इथे 11.5 आलेला आहे. तर आपल्याला आता कटिंग कशी करायची, कटिंग दाखवणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी कटिंग दाखवणार आहे. हे बघा असं आडवं करून घेते. हा क्रॉस आपण इथे कट करून घेणार आहोत. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी बघा हे झालेलं आहे.
बघा अशा पद्धतीने आपण हा कट केलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा पुढचा मोंढा कट करायचा आहे. हे बघा, त्याच्यानंतर हा आपल्याला हा पुढचा गळा कटिंग करायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने आपली अगदी सोप्या पद्धतीची कटिंग झालेली आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर हे बघा अशा पद्धतीने अशी ठेवून दाखवत आहे तुम्हाला मी. हे बघा अशाने आपण इथे आलेला आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला थोडा उतार द्यायचा आहे, अर्धा इंचाचा. बघा ह्या ठिकाणी आपण इथे अर्धा इंचाचा उतार देणार आहोत. पुढच्या मोंढ्याला आपण, पुढच्या गळ्याला आपण थोडा अर्धा इंचाचा उतार देणार आहोत. हे बघा ह्या ठिकाणी अर्धा इंच घेऊन आणि आपल्याला तिथे इथे एक असा छोटा उतार देऊन घ्यायचा आहे. बाकी काहीच करायचं नाही. मागचा मी जो कटोरीचा व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यात बाही कटिंग सांगितलेली आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला याच्यात बाही कटिंग काही दाखवत नाही आहे. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील तर जरूर मला कमेंट करून सांगा की कसे वाटतात माझे व्हिडिओ. मी परत आणखीन तुम्हाला याच्यानंतर वन टक्स ब्लाऊज शिकवणार आहे. आता हे आपण फुल प्रिन्स कटिंग शिकवलेली आहे, याच्यानंतरचं जे ब्लाऊज येणार आहे तर वन टक्स येणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघत चला, छान असे व्हिडिओ येतात आणि मला जरूर एक कमेंट्स करत चला. तर माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.